प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवाकडे त्याच्या नामाचं उपकार स्मरण करण्यासाठी, त्याचे गुणवाद करण्यासाठी देवाकडे आपल्याला एक दिवस त्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्या जिवंत परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. ज्या उद्देशाने, ज्या हेतूने प्रेरित होऊन आपण देवाच्या सानिध्यामध्ये आलेला आहोत, तो हेतू, तो उद्देश स्पष्ट आहे की त्या जिवंत देवाचे आपले उपकार स्मरण करावे आणि ज्या आमच्या गरजा आहेत, आमच्या स्वतःच्याच नाही तर इतरांसाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी, एवढंच नाही तर आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी देवाकडे आपली मध्यस्थी करावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि आजचा जो काही रविवार पुष्कळशे चर्चेच्या लोकांनी उपास आणि प्रार्थना हा दिवस जाहीर केलेला आहे. आणि माझी खात्री आहे की आपण उपासाने प्रार्थनेसाठी आपण आलेलो आहोत. आणि त्या उपासाने प्रार्थनेचा हेतू, उद्देश हाच आहे की आपल्या देशावर जे काही मोठं संकट घोंगवत आहे ते संकट म्हणजे धर्मविरोधी कायदा. तो कायदा पास होऊ नये म्हणून आज संपूर्ण चर्चेसमध्ये उपास आणि प्रार्थना करत आहे. आणि आपण सुद्धा त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत की अंतिम सहीसाठी तो ठराव केलेला आहे. आणि ते बापाने राष्ट्रपतीसमोर वळवावं म्हणून आपण उपासाने प्रार्थनेसाठी आपण आलेलो आहोत. आणि मूळ उद्देश हाच आहे की ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्हाला देवाची उपासना, आराधना करायची आहे. आणि देव आपल्या सानिध्यामध्ये, आणि देवाने येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सुंदरचं अभिवचन दिलेलं आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी आहे. आणि आज या सकाळच्या वेळेस आपण दोघे तिघे यापेक्षा आपण अधिक आहोत. आणि म्हणून देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी सदैव तुमच्याबरोबर आहे. देव आपल्या मंदिरात, आणि म्हणून देवाचं वचन आहे की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. आणि देव आपल्याला त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याची आराधना करण्यासाठी पवित्र आत्म्याने आपल्याला योग्य शब्द, योग्य विचार या अंतःकरणामध्ये ठेवावे. त्याचं वचन आपल्याकडे येत असताना ते ग्रहण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला शक्ती पुरवावी. म्हणून आपण प्रार्थनेच्या द्वारे आपण त्याला सहाय्य मागू. यावेळेस सपाटे सुंदर प्रार्थना करतील. धन्यवाद. आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आपण आम्ही त्या क्षणाजवळ येत आहोत. सर्वजण उभे राहूया आणि डोळे उठूया आणि प्रभूच्या सानिध्यात करूया. 2 मिनिटं आपण प्रार्थना करूया. आपण सुरुवातीची प्रार्थना, ही सुरुवातीची प्रार्थना फार महत्त्वाची आहे. कारण की या सुरुवातीच्या प्रार्थनेमुळे तुम्ही जगापासून तोडले जाल आणि आत्मिक देवाशी कनेक्ट व्हाल. त्यामुळे ही सुरुवातीची प्रार्थना महत्त्वाची आहे. त्यामुळं आता वेळ तुमची आहे. तुम्ही आपलं मुख पकडा आणि म्हणा की परमेश्वरा, बाप्पा मी तुझ्या चरणाजवळ आलेला, तुझ्या मंदिरात आलेला आहे. परमेश्वरा, माझे सर्व वचन मी तुझ्यावर टाकत आहे.
मी माझे सर्व दुःख, मी माझे सर्व कष्ट मी तुझ्या चरणाजवळ ठेवत आहे. तुम्ही आपल्या मुखाने कबूल करा, तुम्ही आपल्या मुखाने म्हणा, आपले पाप कबूल करून सोडून द्या, पश्चाताप करा. हालेलुया. जसं उधळ्या पुढचं परमेश्वराच्या मंदिरात येण्यासाठी, बाबाच्या घरात येण्यासाठी जेव्हा तो निघाला पश्चातापी हृदयाने, अंतकरणाने, तेव्हा बापाने लांबूनच त्याला ओळखलं आणि त्याला तो त्याकडे धावत गेला आणि त्याने मिठीत घेतलं. आज तुम्ही जर पश्चातापी हृदयाने इथं आलेला असाल, आज तुम्ही जर नम्रतेने आपले पाप कबूल करून जर सोडून देणार असाल, तर आज स्वर्गीय पिता तुमच्याकडे धावत येईल, तो तुम्हाला जवळ करील आणि तो तुमच्या सर्व गरजा तो आज पूर्ण करेल. हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा. आजची सहभागी तो आशीर्वाद कर. हालेलुया. प्रत्येकाला तो आशीर्वाद कर. देव भाऊ बहिणींची मागायचे परमेश्वरा, त्यांच्या मागे तू मोकळे कर. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रत्येकाचे वजह तू आज हलके कर, प्रत्येकाची ताण भूक तू आज भागव परमेश्वरा, प्रत्येकाची आत्मिक आज तू संजीवित कर, प्रत्येकाच्या अंतकरणाला तू आज प्रेरणा दे परमेश्वरा. आज त्यांनी उपास ठरलेला आहे परमेश्वरा, तर प्रत्येकाच्या उपास पाहता तू आई आणि बाप्पा ज्या उदात्त ह्याच्यासाठी ज्या बाप्पा जे ख्रिस्ती समाजावरती जे काय मोठं संकट आलेलं आहे परमेश्वरा, त्याच्या विरोधात बाप्पा जे काही कायदे होत आहेत ख्रिस्ती लोकांविरोधात, ते सर्व कायदे रद्द व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, उपास करत आहोत परमेश्वरा. त्यांचं आमची उपास प्रार्थना तू आज ऐक परमेश्वरा. आमची सहभागिता तू आशीर्वादित कर, सहभागिताचा प्रत्येक भाग तू आशीर्वादित कर आणि बाप्पा या उपास प्रार्थनेद्वारे, येणाऱ्या वचनाद्वारे, साक्षीद्वारे, समाप्तीच्या प्रार्थनेद्वारे, दानदशांद्वारे प्रत्येकाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. या वचनाच्या या बाप्पा सहभागितेच्या या प्रार्थनेच्या विरोधात काही करणारे सर्व सदनाचे दुरात्मे नाशविष्टिस्तांना मान टाकतो. येणारे जे काही शिष्ट आहेत, जे काही वर्षिप रीड करणार आहे परमेश्वरा, त्यांच्या मुखाला कंठाला अंत करणारा तू स्पर्श कर परमेश्वरा. मुख त्यांचे असू दे, पण सर्व स्तुत्यांना तुझी असू दे परमेश्वरा. हालेलुया. त्या शिष्टाला देखील सहाय्य कर बाप्पा. येणार सर्व भाग तो आशीर्वादित केला विश्वास करतो. ही सर्व प्रार्थना की नाशविष्टिस्तांच्या गोडपणे त्याला केली म्हणून ऐकून मान्य करतो त्या. देव आपल्या मंदिरात आहे आणि ह्या जगामध्ये आपण चालत असताना आम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. ती गोष्ट ही आहे की स्तोत्र 23 हे बहुतेक आपल्या सर्वांच्या पाठ असेल, किती जणांच्या पाठ असो प्रभूची स्तुती. आणि म्हणून आपण स्तोत्र 23 सर्वजण एकत्र आपण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार तृणात बसवितो, तो मला शांत पाण्यावर ठेवतो, तो माझा जीव ताजा करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या जरी तुम्ही मी जात असलो तरी कसल्याही आदेशाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आज्ञे व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे धाड वाढतो. माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतो. माझे पात्र साठवतात भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणमय दया लागतात आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. देवाच्या ह्या अभिवचनाप्रमाणे आमची खात्री झालेली आहे आणि स्तोत्र करता म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हे लागतात आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल आणि देवामध्ये आम्ही या भूतलावर असताना त्याच्या घरामध्ये त्याची उपासना, त्याची आराधना करण्यासाठी करतो. आम्हाला आणलेलं आहे हे परमेश्वराचे दया, परमेश्वराची कृपा आहे. आणि मृत्यूछायेच्या जरी तू आम्ही चालत असतात त्या सर्वातून परमेश्वराने आम्हाला इथपर्यंत त्याची भक्ती, त्याची उपासना करण्यासाठी आम्हाला त्याने आणलेलं आहे.
आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे योहान शुभवर्तमान या 14 ते 22 आणि 23 वचनामध्ये की देव आत्मा आहे आणि त्याची भक्ती त्याची उपासना करणे आत्म्याने आणि खरेपणाने करावे. स्वतःकरता म्हणतो की पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. नवे गीत गाऊन परमेश्वराची उपासना, परमेश्वराचे स्तवन करा. ही परमेश्वराने आम्हाला केलेलं आव्हान आहे आणि ही त्याची आज्ञा आहे आणि हे त्याच्या वचनानुसार आपण जिवंत परमेश्वराची उपासना आराधना करूया. अशा प्रकारे उपासना प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आइए हम परमेश्वर के लिए खड़े हो जाइएगा। उसकी आराधना हम आत्मा सच्चाई से करें। परमेश्वर का वचन कहता है कि मेरी आराधना मेरे लोग आत्मा सच्चाई से करें। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। क्या सब तैयार हैं आराधना करने के लिए? हम ताली बजाते हुए पूरे मन से पूरे दिल से उसकी आराधना करें, उसकी जय जयकार करें। क्यों ना हम अपने हृदय को खोले, अपने मन को खोले। हालेलुया, हालेलुया। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। थैंक यू होली स्पिरिट। हालेलुया। थैंक्स करते हैं जीसस। हम तेरे चरणों में आते, दया के सिंहासन के सामने आते हैं मेरे लॉर्ड। परमेश्वर तेरी दया सनातन है मेरे बाप। खुदा बाप तूने दया की परमेश्वर। प्रभु जी हम सब बहन भाई को यहाँ पे इकट्ठा किया। परमेश्वर हम धन्यवाद देते हैं। परमेश्वर तेरी दया सनातन है मेरे लॉर्ड। परमेश्वर प्रभु तूने जीवित रखा। परमेश्वर हम धन्यवाद देते हैं तेरे प्रेम के लिए। धन्यवाद प्रभु। परमेश्वर प्रभु जी यहाँ तक हमारे अगुवाई की। परमेश्वर हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। आगे का सारा समय हम आपके हाथों सौंपते आराधना बनाते प्रभु जी। प्रभु मैं नहीं तो खुदा बाप तेरा पवित्र आत्मा इस जगह पे हो मेरे खुदा बाप। इस आराधना के द्वारा हरे पुरुष को मेरे बाप खुदा बाप सोई इस भक्ति का ताबा तो मेरे परमेश्वर से प्रार्थना करना मिला। थैंक यू जीसस। आगे का सारा समय हम आपके स्वागत करते हैं परमेश्वर। प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांग लेते हैं, आमीन। जय जयकार, जय जयकार, परमेश्वर महान, अत्यंत महान है। परमेश्वर दया करने वाला है। परमेश्वर प्रेम करने वाला है। वो कभी किसी को दूर नहीं करता, सब पर दया करता है। उसकी दया सनातन है।
आइए हम परमेश्वर की स्तुति करें, उसके नाम की बड़ाई करें, उसके नाम को ऊंचा उठाए, उसकी प्रशंसा करें, क्योंकि वो अत्यंत महान है। बाइबल में लिखा है कि परमेश्वर अत्यंत महान है। हालेलुया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान। मैं जो पहले बोलता तूने डाले मुझे जान, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। आइए अपने हाथों को ऊंचा करें और दोनों हाथों से जय जयकार करें परमेश्वर की। हालेलुया। बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था भारी, तूने सींचे लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था भारी, तूने सींचे लहू से ताकि आए हरियाली। ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। आई जीवन में खुशी, आई अच्छी जिंदगी, आई जीवन में खुशी, आई अच्छी जिंदगी। तू है जिसका काफिया, तूने यहाँ है दिया, तू है जिसका काफिया, तूने यहाँ है दिया। ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। तू अपनी खुशी कर दिया, अपनी खुशी कर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तुम्हें गवाही मेरी जीत, ताकि तुम्हें गवाही मेरी जीत। ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। हालेलुया, हालेलुया। थैंक यू जीसस, हालेलुया। आइए हम परमेश्वर के चरणों में आए, उसके नाम की स्तुति करें, उसके नाम की बड़ाई करें, क्योंकि वह जीवित है। परमेश्वर ने जीवित रखा उसकी महिमा के लिए। हालेलुया। थैंक यू लॉर्ड जीसस। हम अपने आप को बंद करें, अपने हृदय को खोलें, उसके सिंहासन के सामने जाए, अति पवित्र स्थान में उसके ओर निकट जाए परमेश्वर। हालेलुया। थैंक यू जीसस। Ooh.
उस नदी को छू ले। परमेश्वर से कहे प्रभु जी मुझे छू ले। परमेश्वर अपने अद्भुत कामों के लिए, अपनी महिमा के लिए हमें छूता है। हालेलुया, थैंक यू जीसस। हम जब जब पुकारते हैं मेरे खुदा बाप, जब जब आप उपस्थिति को देते हैं परमेश्वर, स्वर्ग से सिंहासन झुकाकर हमारे बीच में उपस्थिति की परमेश्वर धन्यवाद। थैंक यू जीसस। प्रभु आपके प्रेम के लिए धन्यवाद, आपके दया के लिए धन्यवाद परमेश्वर, आपके उस लहू के लिए धन्यवाद परमेश्वर। प्रभु जी आप उस रोगों के लिए धन्यवाद प्रभु जी, आपने हमारे रोगों को उठा लिया परमेश्वर। थैंक यू जीसस। उसके लिए धन्यवाद परमेश्वर, उस पीड़ा के लिए धन्यवाद परमेश्वर जो हमें उठाने के लिए आपने हमारे को उठा। थैंक यू होली स्पिरिट। दिल से शुक्रिया करते हैं परमेश्वर, थैंक्स करते हैं। आगे का सारा समय पवित्र आत्मा जी हम आपके सामर्थ्य में पवित्र बातों में पवित्र आत्मा जी अब तक चला है परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं। आगे का सारा समय हम आपको सारी बातों के लिए महिमा प्रार्थना प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य में सब मिलकर कहे आमीन। पवित्र आत्माचं सामर्थ्य, पवित्र आत्माचं वाचन आपल्यामध्ये आल्यानंतर जिवंत परमेश्वराच्या नावाला आज पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्या सर्वांचं समर्पण करत आहे। आणि विशेषतः आज आपल्यामध्ये प्रथमच दत्तात्रय साबळे आपल्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही तुमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की जे आत्म्याने देईल ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। आणि आज ह्या सकाळच्या वेळेस आपण दीन आणि जीव घेऊन आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत। देवाचं राज्य देवाने आम्हाला ते देऊ केले। तर थोडक्यात तुम्हाला सांगायला पाहिजे की आजची आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पुष्कळसे लोक ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, की ज्यांचे पूर्वज त्यांचे आजोबा पंजोबा ख्रिश्चन होते, ख्रिस्ती तत्व पाळणारे होते। आज दुःखाची गोष्ट ही आहे की पुष्कळसे लोक ते सैतानाच्या मार्गात ते वाटचाल करत आहेत। प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण चरित्र ज्या लोकांना माहीत आहे ते लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताचा उघडपणे ते नकार करत आहेत। एवढंच नाही तर दुःखाची गोष्ट ही आहे की जो रोटी बेटी व्यवहार आहे, तो रोटी बेटी व्यवहार इतर लोकांच्या बरोबर ते करत आहे। म्हणजे
ख्रिस्ती तर लोकांबरोबर ते व्यवहार करत आहे. असो, आम्हाला कोणाचा न्याय करायचा नाही. न्यायाधीश न्याय करणारा तो परमेश्वर आहे. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला परमेश्वर त्याचं प्रतिफळ निश्चिततेने देणार आहे. वाईट वाटून भाऊ नका. पुष्कळसे लोक अशा आहेत, नियमितपणे चर्चला जातात, दान नशावर देतात, रोज प्रार्थना करतात, शास्त्राचं मनन करतात. ह्या गोष्टी करणं चांगले आहे. त्यांच्या कृतीच्या त्यांच्या वागणुकीच्या ते प्रभू येशू ख्रिस्ताचा ते नकार करत आहे. आणि म्हणून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करेल अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने इशारा दिलेला आहे. तर मध्यपुरुष शुभवर्तमानाचा 10वा अध्याय मध्यपुरुष शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 32 आणि 33 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जो कोणी माणसासमोर मला पत्कारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील तिच्या समोर पत्कारेल. पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील तिच्या समोर नाकारेल. देवाच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही जगासमोर कशा रीतीने स्वीकार करू शकतो? तर आमच्या कृत्याच्या द्वारे, जे बाप्तिस्मा घेण्याच्या द्वारे. तुमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे तुमचं धर्मांतर होत नाही. तुमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे तुम्ही ख्रिश्चन होत नाही. तर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश पाहिजे असेल, सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, प्रभू येशू ख्रिस्ताने निकोदेमाला म्हटलं की पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्याशिवाय कोणाला हे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आणि परिषदांच्या कृत्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर पुष्कळसे शताधिपती त्यांनी देवाचं वचन ऐकलं. देवाचं वचन ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला दुःख लागली आणि त्यांनी विलंब न करता ताबडतोब काहींनी दिवसा ढवळ्या पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. वर्णनले आले त्याचे कुटुंबीय त्यांनी सुद्धा काय झाले की संपूर्ण कुटुंबियांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच्याबरोबर पुष्कळसे त्याचे नातेवाईक असावेत आणि होते. सांगायचा उद्देश हाच आहे की जर आम्ही बाप्तिस्मा घेतो तर जगासमोर आम्ही जाहीर करतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. एवढंच नाही तर देवाचं वचन आम्हाला पाऊल असा आम्हाला तो सांगतो. रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 9 आणि 10 या वचनाप्रमाणे वाचा. रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारणप्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. या ठिकाणी पाहून लोकांना सांगतो की प्रभू येशू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून ठेवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरतील तर तुझे तारण होईल. तारण म्हणजे मोक्ष, तारण म्हणजे पापापासून सुटका, तारण म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टीपासून मुक्तता या तारण तेव्हा होईल
आज ज्या वेळेस आम्ही आमच्या मुखाने कबूल करतो, देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं आहे असा विश्वास करू तेव्हा आमचं तारण होईल. आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल. आम्ही मुखाने कबूल केलेला आहे, ते केलेलं आहे तर तुम्हाला ते तारण हे विशेष. आणि म्हणून पाऊस तेव्हा तो असं म्हणतो, परमेश्वर तुम्ही जर त्याला मला नाकारता तर मीही तुम्हाला देवाने नकार करू नये, त्याने आमचा स्वीकार करावा. म्हणून आपण देवाचे जे काही वचन आहे त्या देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एक वेळा मला विनंती करायची आहे की ह्या दिवसामध्ये आपण करत असतात आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्याची अत्यंत गरज आहे.